मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण शोधायला चाललो आहे हेलबंड. एक दोन दिवस पाऊस लागला आणि हेलबंड तयार झाली. त्यासोबत आहे तिकडे आई आणि तिकडे पुढे राजा गेला. चला तर बघूया आपल्याला हेलबंड किती भेटत आहेत. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला आता जाऊ पटापट हेलबंड शोधूया आपण. मच्छर चावली त्याच्या मच्छर चावली. चला आधी पहिली इकडे जाऊया. इथे भेटते. हे बघा इकडे कुड्याची फुलं बघा, मस्त दिसतात ना. एकदम भारी वाटतात, पांढरे. पाऊस गरज भरतो पाऊस, पण ते ढग निघून जातात. तर आता आपल्याला पहिले शोधायचं आहेत हेलबंड. हेलबंड जमिनीमध्ये असतात, तर नाही शोधायला लागते. अशा ठिकाणी असतात. त्याला 3 पानं असतात ना. हेलबंडांना 3 पानं असतात. आपण शोधूया. खाली आहेत. मग ते बघा 3 पानं आहेत. तर बघा बघा, हे बघा अशा प्रकारचे 3 पानं असतात. हे पण ना नाही काय, ते बघा ते आहे. मला वाटलं हे, पण हे नाही. हे भूक वाढते हो. भूक वाढते ना. तर ताना दाखवा इकडे. हे बघा 3 पानं बेलाच्या पानासारखे असतात ना. बेलाच्या पानासारखे असतात. मी ते बघा हेलबंड मोठा आहे वाटतं. मोठा आहे का? नाही छोटा आहे. हे बघा एकदम छोटी साईज आहे. ह्या वर्षीचा आहे ना. गेल्या वर्षीचा. ते बघा आईना दुसरीकडे पण भेटला पुढे. अशा काट्या घेऊन आम्ही काढायचो काट्याने. ते बघा तिकडे पण आहे. छोटे छोटे आहेत. आपल्याला काय मोठे नाही भेटलेत अजून. हे बघा ह्याची साईज बघा. मस्त आहे साईज. तरी एकदम पण बारीक नाही दाखवा. हे बघा एकदम पण बारीक नाही आहे, पण बऱ्यापैकी आहेत. हे बघा मस्त साईज आहेत. खायला एकदम भारी वाटतात. वर्षातून एकदा तरी खायचं. आणि ह्याच्याने कशी भूक वाढते. ते बघा आईना पटापट भेटत आहेत. एकदा भेटायची सुरुवात झाली का पटापट भेटतात. बारीक आहे. हे बघा एकदम छोटा. ठीक आहे. पण पटापट भेटत आहेत. आल्या आल्या पटापट 3 भेटले आपल्याला. हे बघा 3 भेटले आपल्याला आल्या आल्या. ह्या कुड्याच्या शेंगा भेटल्या तर बघ. आपल्याला भाजीसाठी कुड्याची शेंगा न्यायच्या आहेत. कुड्याची शेंगांची भाजी भारी मस्त वाटते. काढून देव काय कुड्याच्या शेंगा नंतर जाता वेळी काढायचे ना. आधी हेलबंड नेऊया. हा बघा आई, हा पण आहे ना. हा बघा. हा बघा आपल्याला इथे पण भेटला. काटा आहे इथे बघ. हे बघा काटे बघा. बघतायत आपली ते. आपल्याला काही एवढे मोठे मोठे नाही भेटत, छोटी साईज भेटतात. पण मस्त खायला एकदम भारी गोड असतात ना. हा कोकमाचं झाड नाही. हे बघा हे बघा आईना परत भेटलंय. मस्त भेटलंय 3-4. हे बघा इकडे पण आईना भेटला. आहेत ना. तिथे ह्या ठिकाणी 2-3 आहेत. आईना 2-3 ठिकाणी भेटले. हा इथे पण आहे वाटतं. तर बघा ह्या साईडला, ह्या साईडला पण आहे. इथं वरती बी येतोच ते. इकडे बघा त्या साईडला आपली शेती पण आहे. इथून दिसते थोडीफार. ती बघा त्या साईडला शेती आहे.
ते बघा आईनं पटापट भेटले. हे बघा तो बघा त्या साईडला मोराचा आवाज येतोय, मोर ओरडतोय. आणि ते बघा अजून एक आईने काढलं. ते बघा पटापट भेटतात. हे बघा मस्त पटापट भेटतात आपल्याला हेलवंड. आणि गरजतोय. रात्री पाऊस लागणार आहे. रात्री बहुतेक लागल पाऊस, कारण दुपारपासून गरजतोय. मध्ये मध्ये ढग येतात पण जातात. भरतो पाऊस पण उडून जातो. तो बघा आईना ही मस्त साईज भेटली. हे बघा ह्याची साईज बघा किती भारी मस्त. तो बघा तिकडे पण भेटला आईना. हे बघा मस्त पटापट भेटले आपल्याला. 7-8 भेटले. जालीमध्ये हा एक पण तो काढता नाही जमणार. तर आपल्याला बऱ्यापैकी भेटले. हे बघा मस्त छोटी साईज आहे पण ठीक आहे. एवढे काय मोठे नाही झालेत, आताच झालेत हे हेलवंड. आणि खायला एकदम भारी. आणि ह्याच्याने कशी भूक वाढते, अन्नपचन होतो ह्याच्याने. ते कंदमुलं वर्षातून एकदा तरी खायची. आणि ज्यांनी कुणी खाल्ली आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यांना तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे याला हेलवंड बोलतात. ते बघा तिकडे आईना पटापट भेटतात. एका ठिकाणी 5-6 काढले. पहिली लोक म्हणजे सर्व लहान मुलं वगैरे येऊन काढून जायचे. आता कशी लहान मुलांना माहितीच नाही हेलवंड म्हणजे काय. त्यांना ह्या गोष्टीचा काहीच नाही अनुभव. त्याच्यामुळे आपण व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करू, जेणेकरून आजकालच्या पिढीला पण माहिती पडेल की ही गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक असते. म्हणजे अशी आजकालची पिढी कोणच नाही खाताना दिसणार. ह्या बघा इकडे कुड्याची शेंगा. चला आपण थोडं खालती जाऊ, बघूया. मच्छर जाम आहेत ना. मच्छर चावते. मच्छर भरपूर आहेत इकडे. हा बघा आई इथे पण आहे तोच ना. पानं बघा कशी असतात. हे बघा अशा प्रकारची वेल असते, बारीक एकदम छोटी साईज. हे बघा ग्रीन कलर मध्ये दिसते ती वेल आहे त्याची. हेलवंड ते इल्याने आपल्याला वरती काढायचं. मग मोठा असेल, जुना असेल. नाही जुन्याचा ताना मोठा असतो. हा एकदम खाली गेलाय. मोठाच आहे का नाही. ताना तुटला ना. आता या मच्छर काय चालते. पालकोंडात आहे तो. जाम खाली गेलाय ना. बघा एकदम खाली गेलाय. जाऊ दे मग सोडून द्या. निघल तो. निघाला. हां मोठी साईज आहे. हे बघा भारी आहे. मस्त साईजचा आहे. रताळ्यासारखं वाटतो ना. हे बघा रताळ्यासारखं वाटतं एकदम. सर्वांपेक्षा हा मोठा आहे. मस्त साईज आहे. वंड गेला होता. एकदम खाली गेलेला. भरपूर वेळ लागला ह्याला काढायला. हे बघा मातीने पूर्ण भरलंय. आपण घरी जाऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. हे बघा काटे बघा कसे रस्त्यातच आहे. हे बघा जालं वगैरे. आई तर गेल्या. आता आपल्याला पण जायचं आहे इथून. आपण असं वाकून वाकून जाऊया, कारण वरती भरपूर जाल आहे. हे बघा वरती काटे आहेत. आई वाकून येत आहेत.
तो बघा लागला. अडकले आई. थांब काढते. हम्म. मग काटे भरपूर आहेत. आपल्याला सांभाळून चालावं लागेल. पुढे केव्हाच आहे हो? हा बघा इथे पण आहे. हा बघा. आणि आपल्याला इकडे भेटला त्या साईडला. त्या आईना खाली पण भेटला. आपण दरवर्षी येतो ना हेलवंड खायला. हे बघा मस्त साईजचं भेटला. हे बघा आपल्याला किती भेटले. हे बघा पटापट आई काढताय. हे बघा छोटी साईज. ते बारका असतात ना तेच खायला हो. खायला बारके छोटे असतात ना एकदम खायला मस्त गोड पण लागतात एकदम. आणि पाणी पण थोडाफार असतो. जून झालेले एकदम म्हणजे बेचव वाटतात. एवढं काय खास नाही वाटत. ते बघा तिकडे पण आहे बघा. तिथे मोठा असेल पाठी पाठी. हो. बघा इथे पण आईंना भेटला. दगडीमध्ये असतात ना ते कसं आतमध्ये शिरतात ना ते दगडीत. ते जोर करायला लागतं जरा. जंगल बघा किती घनदाट झालाय. तो बघा तिकडे आईने भेटला. गोलट्या. हा बघा गोलट्या. मस्त लागतात. हे बघा. आपण दगडीतच गेला. दगडीत. तो बघा तो पण दगडीतच गेला. तो बघा त्या साईडला पण आहे. तिथे बहुतेक मोठी साईज असेल. हे इथे खाली आहे. खाली पण आहे. हा बघा इथे बुंदा आहे. नाही हा बुंदा. पायाला मच्छर. हे बघा मच्छर भरपूर चावते आपल्याला. हे बघ चावत आहेत ना मच्छर. पाऊस ये ग. मच्छर चावते पाऊस ये. पण इथं नेहमी चावते. तो बघा छोटी साईज. हा बघा इथे. त्यालाच काढले ना मी. हे बघा. हे बघा एवढे सारे आपल्याला मिळाले हेलवंट. हे बघा इकडे पण आहे. हे बघा इकडे नानेटीने पकडलेली आहे बेडकीला. सापानी पकडलेलं. दिसते का ना. दिसते. पकडला ना. चला तर फायनली आम्ही घरी जायला निघालो. संध्याकाळ भरपूर झाली आणि आपल्याला बऱ्यापैकी भेटले हेलवंड.
आता घरी जाऊन तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने खायचे. इथूनच जायचं. चल. कुठे गेलेला? मिरच्यात काय करायला? डांब. डांब मारायला गेलेले आजी. आम्ही हेलोंड्याला गेलेलो. हे बघा. भेटलं व्हिडिओसाठी ही फुलं आणली. जाम फुलं आहे आनंद. मी टाकलो होतं बारीक आहे तो नाही तर मग हे होता जाम बस होतो. बघा आई पाण्याने धुत आहे. हे बघा त्या दगडीवर असं घासून घ्यायचे म्हणजे जेणेकरून जेवढी माती असते ती निघून जाते. हे बघा. हे बघा एकदम व्हाईट. आतमध्ये साल काढल्याच्या नंतर बघा एकदम व्हाईट. हे बघा मस्तच एकदम भारी. काय तर हे बघा आईने आपल्याला सोलून दिलेलं आहे. हे बघा वरची साल वगैरे काढून घेतलेली आहे. खायला तर एकदम मस्त आणि कोवले कोवले आहेत तर खायला तर एकदम भारी लागतात. टेस्टी एकदम. हे करवंद आहेत ना जंगलामध्ये होतात ते खायचे वर्षातून एकदा तरी खायचे कारण हे शरीरासाठी चांगला असतो. ह्याच्याने जे आपला जेवण वगैरे पचन होतो, अन्न पचन होतो आणि कॅल्शियम वगैरे असतं ह्याच्यामध्ये. मस्त. मस्त. त्या बघा तिकडे आई पण खात आहेत. मस्त नाही? भारी. आईने पण आवडला. एकदम मस्त. खायला तर एकदम भारी एकदम टेस्टी. आणि हे वर्षातून खायचंच ना? वर्षातून खायचं. आम्ही तर दरवर्षी खातो कारण एवढे मस्त लागतात ना, चवदार आणि आपला जेवण वगैरे पचन होतो. खायला पण एकदम भारी. इकडे बाबांनी फणस आणून ठेवलेले आहेत. उद्या वड पुजायचं आहे. वडाची पूजा आहे उद्या तर बाबांनी आमची तयारी अगोदरच करून ठेवलेली आहे. फणस वगैरे आणून ठेवलेले आहेत. हे बघा ह्या साईडला आहेत फणसाच्या बिया. बघा कसला भारी पूर्ण लाल लाल झाला. हे बघा पूर्ण लाल झाला. वातावरण बघा पूर्ण पावसाने कसा केला. एकदम सीन भारी झाला. सगळं फुलं फुलाचं आहे. गाडीवर कोंबडी बसली. गाडीच्या ड्रायव्हर गाडीवर हा बघा लोकेशन बघा पूर्ण कसा लुक पूर्ण चेंज केला गावाचा. पूर्ण लाल लाल झालंय वातावरण. हे बघा पूर्ण लाल झालंय पावसाने केलेला. हे बघा ते बघा त्या साईडला बघा गावामधली मुलं खेळतायत संध्याकाळची आणि गावातले बापे बायका वगैरे अशा गावामध्ये आहेत बघा. गरीला दिसतात संध्याकाळच्या वेळेला. लाडवांसाठी चालतायत इकडे. कुटणीचे लाडू बनवणार आहेत. आता पावसाला आला तर लाडवांची तयारी शेतावरती जाताना खायला. पूर्वीच्या काळी अशाच जात्यावरती दळण काढायची लोक आणि जात्यावरचे पहिली जात्यावरती दळायची आणि त्याची चव पण भारी असते. लाडवांची टेस्ट पण एकदम भारी लागते. कुटणीचे लाडू. हे बघा इकडे तांदूळ भाजून घेतलेले आहेत ते जात्यावरती दळून घेत आहेत. हेलवंड तर खायला मस्त
एकदम चवदार आणि अन्न पण पचन होतो त्याच्याने. आणि कोणी कोणी खाल्ले वगैरे. आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे तर ह्याला हेलबंड बोलतात. आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा, बाय. बाय बाय.